42 दिवसापासून बंद असलेले चांदूर रेल्वे शहरातील 4 देशी 1 विदेशी दारू विक्री करण्याला सुरुवात झाली। देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे दारू विक्री बंद झाली होती। अशा परिस्थितीमध्ये दारू पिणाऱ्या लोकांवर याचा परिणाम दिसू लागला। त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात गावठी दारूला महापूर आला होता। अशा विचित्र परिस्थितीमुळे आंबट शौकीनांना याचा त्रास होऊ लागला होता। चांदूर रेल्वेचे ठाणेदार यांनी अनेक ठिकाणची गावठी दारू पकडली। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सोशल डिस्टन्स ठेवून दारू विक्री सुरू करण्याची परवानगी दिली। सकाळपासूनच चांदूर रेल्वेमध्ये पिणाऱ्यांची गर्दी दारू दुकानांसमोर दिसत होती। पोलीस विभागाने दिलेले नियम लायसन्स धारकांनी काटेकोरपणे पालन करून विक्री करण्यास सुरुवात केली। कुठेही गर्दी होऊ न देता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दारू विक्री केली जात आहे। विदेशी दारू दुकानांसमोर अर्धा ते 1 किलोमीटर पर्यंत लाईन होती। कुठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अथवा गडबड झाली नाही। सर्व पिणाऱ्या लोकांनी सोशल डिस्टन्स ठेवून नियमांचं पालन करून दारू विकत घेतली। तर त्याच ठिकाणी वॉटरमॅनने सुद्धा लाईनमध्ये असणाऱ्या लोकांना पाणी पाजले। बंडू आठवले व राजू शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।